संगमनेर तालुक्यातील चोरट्यांनी आता आपला मोर्चा हा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मंदिरांकडे वळवलेला आहे। संगमनेर तालुक्यातील कोठी बुद्रुक येथील रासकाई मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत हजारोंचा मुद्देमाल लंपास केलेला आहे। रासकाई मातेच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कडी कोंडा व कुलूप तोडा, मंदिरामध्ये प्रवेश करत मंदिरातील साऊंड सिस्टीम चोरलेली आहे। तसेच मंदिरातील दान पैसे काढून दानपेटी जवळच टाकून देण्यात आलेली आहे। या घटनेने कोठी बुद्रुक गावासह परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। आदेश वाकळे, महाराष्ट्र ऑनलाईन, संगमनेर। मंदिराच्या सिक्युरिटी गेटचा कोंड्या तोडून आतल्या दरवाजाचं कुलूप तोडण्यात आले आणि मंदिरातली साऊंड सिस्टीम पूर्णपणे चोरी गेलेली आहे आणि दानपेटी सुद्धा चोरून बाहेर नेऊन टाकलेली आहे खळईमध्ये आणि बाकी सामानाला कुठं काही हात लागलेला नाही, पण साऊंड सिस्टीम जवळ 35,000ची चोरीला गेलेली पूर्णपणे आणि पखवादाचे कव्हर वगैरे तो काही लई मोठा इश्यू नाहीये, परंतु हा दुसऱ्यांदा प्रकार घडला। मागच्या वेळेस फक्त कोंड्याच तोडलेला होता, तो कोंड्या आपण बसवला, ते दुरुस्त केलं आणि आता मात्र चोरी झालेली पूर्णपणे। काय मागणी आहे आपली? मागणी काय आता ती पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी, चोरांचा शोध घ्यावा। हा प्रकार कधी लक्षात आला तुमच्या? आता 9 वाजता 8-9 वाजता आहे ना, आरती करण्यासाठी महिला येतात, त्या महिलांनी पाहिलं तर दरवाजा उघडा होता, त्याचा कोंड्या वगैरे तोडलेला होता। मग आपले बंधू संदीप वाकळे ते आले आणि त्यांनी इथला प्रकार पाहिल्यानंतर सगळ्यांना सूचित केलं, तोपर्यंत कोणालाही माहिती नव्हती। काही सीसीटीव्ही दिसले का चोर? काही नाही, सीसीटीव्ही वगैरे काही नाही। मोबाईल मला एक सांगा, हे कुलूप तोडलं त्यांनी, नक्की प्रवेश कसा केला मंदिरात त्यांनी? आतल्या दरवाजे 2 दरवाजे आहेत, आतल्या दरवाजाचं कोंड्या वगैरे ठीक आहे, पण कुलूप तोडलं। ते कुलूप साधं होतं, पण बाहेरचं कुलूप हे शटर लॉक होतं, ते तुटलं नाही म्हणून त्यांनी कोंड्याच तोडलेला आहे। आपल्या रासकाई माईचा महिमा खूप मोठा आहे, काय हे चोर सुद्धा काय वेळेस बातमी बघत असू शकते? आता ती देवी पाहून घेईन, त्यांना काय असेल ते शिक्षा वगैरे, काय ती नीतिमत्ता त्यांच्यापासून, ते फार भयानक घटना आहे। निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।